या 6 महिन्यांपूर्वी नगर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत भाजपचे डॉक्टर सुजय विखे यांच्या विरोधी उमेदवार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात होता। आज मात्र विखेंविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्यामध्ये चुरशीची लढत होत आहे। लंके निमित्त मात्र आहेत। खरी लढत आहे ती राधाकृष्ण विखे विरुद्ध शरद पवार, राधाकृष्ण विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये। विखे यांच्या विरोधात नेहमीप्रमाणे पवार थोरात एकत्र आहेत। गेल्या 4 निवडणुकांमध्ये या मतदारसंघात भाजपने सलग विजय मिळवला। ही परंपरा कायम राहणार की बदल होणार का याची उत्सुकता निर्माण झाली आहे। नमस्कार, मी शिवानी आणि तुम्ही पाहताय एक नंबर। नगर मतदारसंघ समस्यांनी प्रचंड ग्रासलेला, दुष्काळी, रोजगारी, सिंचन, रस्ते, आरोग्य अशा मूलभूत प्रश्नांनी व्यापलेला। प्रत्यक्ष निवडणूक लढणारे आणि ती पडद्याआडून खेळणारे सारेच कधी ना कधी सत्ताधारी होते, परंतु निवडणूक प्रचारातून या प्रश्नांची चर्चा होताना दिसत नाहीये। गतकाळाचे संदर्भ देत एकमेकांची उणीधुणी काढणे, समाज माध्यमाचा आधार घेत हिणवणे, समर्थकांकडून गोळ्या घालण्याची भाषा वापरणे, प्रचार फेरीतील कार्यकर्त्यांकडून मारहाण होणे अशा पातळीवर निवडणूक प्रचाराची पातळी खालवलेली आहे। राज्यात ज्या मतदारसंघात धनगर समाजाची मते प्रभावी आहेत त्यात नगरचा समावेश होतो। त्यामुळे दोन्ही बाजूंनी ही मते खेचण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। दोन्ही बाजूंनी अहमदनगरऐवजी अहिल्यानगर असाच उल्लेख आवर्जून केला जात आहे। अनेक प्रश्न मतदारसंघात वर्षानुवर्षे खोळंबलेले आहेत। यापूर्वीच्या निवडणुकांतून त्यावर वेळोवेळी आश्वासने दिली गेली, मात्र प्रश्न जैसे थे आहेत। त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित आणि मतदार राजा कोणाला कौल देणार हे 4 जूनला समजणार आहे। अशाच राजकीय घडामोडींसाठी आमच्या एक नंबर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।